परीक्षा असली की आपण सगळेच जरा टेन्शन मध्ये असतो। पाठ केलेलं सगळं लक्षात राहील ना, परीक्षेत सगळी उत्तरं आठवतील ना याची धास्ती असते। पण आता जर पुस्तकच समोर ठेवून तुम्हाला परीक्षा द्यायला सांगितली तर आश्चर्य वाटलं ना, पण असं होणार आहे। सीबीएसई म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलाय। येत्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक असेसमेंट स्ट्रॅटेजीला मान्यता मिळाली आहे। पण म्हणजे नेमकं काय करता येणार? विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक एक्झाम फायद्याची असेल का? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। परीक्षेच्या आधी पुस्तकातला अभ्यास वाचून लक्षात ठेवायचा आणि मग ऐन परीक्षेच्या दिवशी एखादं उत्तर आठवलं नाही की मनस्ताप व्हायचा। पण आता असं होणार नाहीये। किमान सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी घोकंपट्टी बंद होऊ शकते। या संदर्भातल्या एका प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार आता विद्यार्थ्यांना परीक्षा देताना पुस्तकं समोर ठेवण्याची परवानगी मिळणार आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा अनुभव अधिक प्रभावी बनवण्यासाठी हा मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलाय। या ओपन बुक एक्झाम पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची पाठांतरावरची भिस्त कमी होऊन संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। सीबीएसईनं 2026-27 या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 9वीच्या वर्गासाठी OBAS म्हणजे ओपन बुक असेसमेंट स्ट्रॅटेजी सादर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। एका पायलट अभ्यासात अशा मूल्यांकनासाठी शिक्षकांचा पाठिंबा असल्याचं उघड झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय। सीबीएसईच्या नियामक मंडळानं जूनमध्ये झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली। ओपन बुक एक्झाम म्हणजे काय ते आधी समजून घेऊया। ओपन बुक एक्झाम म्हणजे पुस्तक समोर ठेवून देता येणारी परीक्षा। या नवीन पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना परीक्षेत त्यांचे पाठ्यपुस्तकं, नोट्स आणि इतर संदर्भ साहित्य सोबत ठेवण्याची परवानगी असणार आहे। पण याचा अर्थ असा नाही की ते केवळ पुस्तकातून पाहून उत्तरं देऊ शकतील। या परीक्षेत प्रश्न अशा प्रकारे तयार केले जातील की विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर करून नव्हे तर त्यांच्या सखोल आकलनावर आधारित विश्लेषण करावं लागेल आणि योग्य उत्तर शोधून लिहावं लागेल। यामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता विकसित होईल असा यामागचा हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे। खरं तर ओपन बुक परीक्षा 2 प्रकारे घेतली जाते। पहिली म्हणजे विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बसून परीक्षा देतात। त्यांना पेपर आणि उत्तरपत्रिका दिली जाते। परीक्षा देताना विद्यार्थी त्यांच्या पाठ्यपुस्तक आणि इतर मान्यताप्राप्त साहित्याची मदत घेऊ शकतात। ओपन बुक परीक्षेचा दुसरा प्रकार ऑनलाईन आहे। विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेपर सेट पाठवण्यात येतात। त्यानंतर विद्यार्थी विद्यापीठाच्या विशेष पोर्टलवर जाऊन लॉग इन करून परीक्षा देऊ शकतात। त्यावेळी सर्व अभ्यास सामग्री विद्यार्थी वापरू शकतात। वेळ पूर्ण झाल्यावर पोर्टलवरून लॉग आउट करता येऊ शकतं। आता सीबीएसईनं विद्यार्थ्यांसाठी या ओपन बुक परीक्षेच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। हा निर्णय NCFSE म्हणजे नॅशनल कॅरिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशनच्या दिशानिर्देशांशी सुसंगत आहे। 2023 पासून सुरू झालेल्या या फ्रेमवर्कचा उद्देश पारंपरिक रटाळ पद्धतीऐवजी कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर देणं आहे, जे विद्यार्थ्यांना विषयांचं सखोल आकलन आणि समज विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करतं। सीबीएसई बोर्डानं या नवीन पद्धतीचा एक पायलट अभ्यास डिसेंबर 2024 मध्ये घेतला होता। यामध्ये 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक असेसमेंट आयोजित करण्यात आलं होतं। या पायलट अभ्यासात विद्यार्थ्यांच्या कामगिरीशी संबंधित अडचणी समोर आल्या होत्या। या अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सकारात्मक असल्याचं दिसून आलं होतं। याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितलं की या पद्धतीमुळे त्यांचा पाठांतराचा भार कमी झाला आणि विषयाची सखोल समज विकसित झाली। शिक्षक आणि पालकांनीही या पद्धतीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं मूल्यांकन केवळ पाठांतरावर आधारित न राहता त्यांच्या संकल्पनांच्या आकलनावर आधारित होईल अशी सीबीएसईची अपेक्षा आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अधिक अर्थपूर्ण होईल असा विश्वासही व्यक्त केला जातोय। तर सीबीएसईच्या या ओपन बुक असेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवता येतील, तसंच विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा दबावही कमी होईल असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केलाय। यामुळे त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल आणि घोकंपट्टीची प्रवृत्तीही कमी होईल असं बोललं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे ओपन बुक असेसमेंट स्ट्रॅटेजी अंतर्गत मुख्य विषयांमध्ये दर शैक्षणिक सत्रात 3 पेन पेपर प्रकारच्या मूल्यांकनांमध्ये ओपन बुक स्वरूपाचा समावेश असणार आहे। यामध्ये स्टँडर्डाइज मॉडेल पेपर्स आणि मार्गदर्शक तत्वांसह संदर्भ साहित्याचा प्रभावी वापर कसा करावा यासाठी विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे। हे त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयुक्त आणि वास्तवाशी जोडलेला वापर करण्यासाठी सक्षम करेल असंही सांगण्यात येते। सीबीएसई लवकरच नमुना प्रश्नपत्रिका आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्व जाहीर करणार आहे। या निर्णयामुळे परीक्षांमध्ये स्पर्धात्मकता वाढेल आणि विद्यार्थ्यांमध्ये विचार करून उत्तर लिहिण्याची पद्धत रुजेल अशी अपेक्षा शिक्षण तज्ञांनी व्यक्त केली आहे। अनेक राज्य या प्रणालीवर काम करतायत।
कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र ही राज्य शाळांमध्ये विशेषतः इयत्ता 9वी साठी प्रायोगिक तत्वावर सुरू करतायत किंवा तयारी करतायत. पण या ओपन बुक एक्झामचे फायदे आणि तोटे काय असू शकतात त्यावरही एक नजर टाकूया. पारंपरिक परीक्षांच्या तुलनेत ओपन बुक परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची विषयाची सखोल समज वाढते. उच्च दर्जाची विचारसरणी केल्यानं विद्यार्थ्यांचं कौशल्य वाढतं. परीक्षेत पुस्तक समोर असल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात ठेवण्याचं दडपण नसतं. त्यामुळे येणारा ताण या परीक्षा पद्धतीमुळे कमी होतो. या उलट ओपन बुक परीक्षेमुळे विद्यार्थी शिकण्याचा प्रयत्न करणं थांबवतात. ओबीईचे प्रश्न नेहमीपेक्षा कठीण असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यात खूप वेळ जातो आणि ते कठीण होतं. बऱ्याचदा विद्यार्थी उत्तर शोधण्यात जास्त वेळ घालवतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या परीक्षा वेळेवर पूर्ण करता येत नाहीत. आता सीबीएसईने घेतलेल्या निर्णयानुसार सीबीएसई शाळेत 9वी आणि 10वी साठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयासाठी ही परीक्षा होणार आहे. तर 11वी आणि 12वी साठी इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांसाठी ओपन बुक परीक्षा होणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी ठरला तर तो सर्व शाळांमध्ये लागू करता येऊ शकतो. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.